त्याला स्क्रीन दिसते की सांगा मला. स्क्रीन दिसते की माझी याची पॉवर पॉईंटची स्क्रीन दिसते ना? काही थम्सअप टाईप करा. येस नो मध्ये काय. ओके. चला आज फक्त एक एक मार्काचे एक्झाम्पल आहे आपले. हे बघा तुम्हाला जो पेपर देणार आहे मी यावेळेस पेपरला, हा 2000 कितीचा 22चा पेपर आहे. म्हणजे मार्च 2022 आणि 23चा पेपर आहे याच्यामध्ये. ओके. त्यातले काही क्वेश्चन घेतोय मी. बघू आपण कसे कसे क्वेश्चन. तर बघा याच्यातला पहिला क्वेश्चन तर डायरेक्ट राईट डाऊन करतोय मी आता. छोटे क्वेश्चन आहेत. बघा पहिला क्वेश्चन आहे आपल्या इथं. टू ड्रॉ अ ग्राफ. ग्राफ आहे आपला ऑफ काय सांगते इथं 4x प्लस 5y इज इक्वल टू आपल्या पुढं 19. आणि आपल्याला फाइंड करायचे आपल्याला y. आणि त्याच्यानंतर वेन x इज इक्वल टू व्हॅल्यू किती लिहिलं, x ची व्हॅल्यू दिली आपल्याला 1. यास आपलं एक्झाम्पल आहे. सोपं आहे. हे बघा पहिलं मी याच्यात सांगतोय इंग्लिश मध्ये, तर मराठीत एक्झाम्पल टाकून देतो आम्ही करायला. ग्राफ दिले आपल्याला, ड्रॉ द ग्राफ म्हणता येते. ही इक्वेशन दिलं आपल्याला आणि एक्स ची व्हॅल्यू दिली, त्याच्यावर आपल्याला वाय ची व्हॅल्यू काढायची. बघा इक्वेशन दिले आपल्याला, दिसते का इक्वेशन. इक्वेशन बघा पहिलं काय दिलंय. हे बघा मेन काय माहिती गणितामध्ये, मराठी मीडियम हा. हे बघा मेन ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आपली ही आहे. ओके. आणि तिसरी गोष्ट आपली ही फाइंड करायची. हे तीन गोष्टी मेन नाही आपल्याकडे, ते आपल्याला काढायचे. तर काढून देतो बघा. पहिले खाली राईट डाऊन करायचं एक्स इज इक्वल टू 1. आणि एक्स ची व्हॅल्यू किती 1 आहे ना, ती याच्यात पुट करायची या इक्वेशन मध्ये. जिथे एक्स आहे तिथे एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करा, है ना. 19. त्याच्या खाली 4चं टेबल 1 पर्यंत 4 1 जार 4 प्लस 5y इज इक्वल टू 19. इरेज एक्झाम्पल करतो मी, तुम्ही खाली करायचं बरं का. ते बघा 5y राईट डाऊन करतो मी. आता बघा हा प्लस आहे, तिकडं काय मायनस होईल, म्हणजे 19 मायनस 4. तर 5y इज इक्वल टू किती आन्सर येईल 15. आता मला सांगा 5 च्या टेबल मध्ये 15 किती नंबरला येते. 3 नंबर. ही झाली y ची व्हॅल्यू. असं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं. अशा टाईपचे एक्झाम्पल मी टाकून देईन तुम्हाला या पीडीएफ वर टाकून देईन. कळालं की हे पेपरलाच येणार तुम्हाला, डायरेक्ट पेपर मध्येच. नेक्स्ट या 2 नंबर. 2 नंबर का सांगली तर बघा डिटर्मिनंट डिटरमाइंड सॉरी डिटरमाइन. अरे हा ते पहिले एक्झाम्पल कळलं सर्वांना. रिया कळालं का. हो सर. आणि ते कोण कोण आणखी जॉईंट. अंश अंश ओम. ओके ठीक आहे. असं काहीतरी थम्सअप टाका कळालं का नाही कळालं. ठीक आहे नेक्स्ट बघू आपण. डिटरमाइंड वेदर काय दिले तर वेदर टू इज अ रूट ऑफ quadratic इक्वेशन. quadratic इक्वेशन quadratic इक्वेशन quadratic इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण बरं का, मराठी मीडियम. हे लक्षात ठेवा, quadratic इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण. इक्वेशन 2m² - 5m इज इक्वल टू 0.
ओके, असं एक इक्वेशन दिलं आपल्याला. डिटरमाइंड म्हणजे शोधायचं आपल्याला. हे डिटरमाइंडचा अर्थ शोधा आहे का नाही बाबा. इथे चेक करा, या गणितात फक्त दोनच गोष्टी चेक करायच्या. एक चेक करायचं आपली याची व्हॅल्यू, ही चेक करायचं रूट किती आहे आपलं. रूट रूट म्हणजे उकल. या रूटला काय म्हणा, इथं बघायचं व्हेरिएबल काय आपल्याकडे एम आहे ना, तर खाली एम इज इक्वल टू राईट डाऊन करायचं 2 आलं, आणि खाली इक्वेशन राईट डाऊन करा. बघायचं आपलं उत्तर 0 येते का. 2m² - 5m इज इक्वल टू 0. माझा जिथं एम आहे तिथं ही व्हॅल्यू पुट करा 2. हे बघा एम ची जागा 2 पुट करतोय. हे 2 चा स्क्वेअर इन -5 एम ची व्हॅल्यू किती आपली 2 इज इक्वल टू 0. आता खालची स्टेप 2 चा स्क्वेअर किती 4 मायनस हे 5 आणि हे 2 तास राईट डाऊन करतो मी, एकदाच करतो पूर्ण स्टेप. इथं करतो बघा. चला 2 चा टेबल 4 पर्यंत, 8 5 चा टेबल 2 पर्यंत, 10 इज इक्वल टू 0. करा आता मायनस किती आन्सर येईल. -2 इज इक्वल टू 0. मग रूट आहे का, हे नाहीये, नॉट इक्वल टू. असं उत्तर लिहायचं, इट्स नॉट रूट. तुम्ही लिहायचं उकल नाही मराठीमध्ये. मराठीत लिहायचं उकल नाही. बघा क्लिअर झालं सर्वांना. काही राहिलं बघा, काही चुकलं बिकलं राहिलं सांग बघा. एम ची व्हॅल्यू तर 2 पकडायची आपली. बघा क्लिअर सर्वांना सांगा मला. नेक्स्ट बघा आपण क्वेश्चन नंबर 3 आहे आपला. हे बघा, राईट अ सेकंड अँड थर्ड. राईट सेकंड आहे आपलं अँड थर्ड टर्म ऑफ अँड एपी. अँड एपी. एपी म्हणजे अर्थमेटिक प्रोग्रेशन. हा एपीचा अर्थ मराठीत अंकगणित श्रेणी. हुज फर्स्ट टर्म इज 6 and कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजे साधारण फरक, म्हणजे डी आपलं इज किती आहे -3. ओके, आपलं किती टर्म काढायच्या, फर्स्ट आणि सेकंड टर्म काढायचे. हे बघा, हे सेकंड टर्म काढायचे आपल्याला. इथं सेकंड टर्म काढायचे आपल्याला. ही सेकंड टर्म आपली, हे फाइंड करायचं सेकंड टर्म, आणि किती टर्म फाइंड करायचे, थर्ड टर्म. सोपं एकदम. कशा काढायचं आपल्याला, ही फर्स्ट टर्म दिली आपल्याला, किती दिली आहे 6. म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे आपलं टी वन म्हणजे तुमचं ए किती दिलं तुम्हाला 6 दिलंय. आणि कॉमन डिफरन्स म्हणजे डी, साधारण फरक डी किती दिलं तुम्हाला -3. याच्यावर काढा सेकंड आणि थर्ड टर्म. तर सेकंड टर्म कशी काढायची तुम्ही दिली, तुम्ही खाली पहिलं T2 राईट डाऊन करायचं, फॉर्म्युला T1 + D करायचं. आता T1 ची व्हॅल्यू किती वर चेक करा, किती आपली 6 आहे आपल्याकडे. 6 राईट डाऊन करा, प्लस डी ची व्हॅल्यू किती चेक करा, -3. मग इथे -3 राईट डाऊन करा ब्रॅकेट मध्ये, -3. मग खालची स्टेप बघा 6, हे प्लस मायनस काय म्हणजे मायनस, आणि करा 6 मधून 3 काढा, किती वरून 3. ही झाली T2 ची व्हॅल्यू तुमची. किती आलं, T2 इज इक्वल टू 3 आलं. आता थर्ड टर्म काढायचे, आपला थर्ड टर्म म्हणजे T3 काढायचं. मग T3 साठी फॉर्म्युला काय आपल्याकडे, T2 + D. डबल तेच, T2 ची व्हॅल्यू 3 ची आपल्याकडे, 3 प्लस डी ची व्हॅल्यू किती -3. आता तुम्ही चेक करता का सिंबल सेम आहे का. 3 प्लस मायनस मायनस, 3 - 3 0. किती आली T3 ची व्हॅल्यू 0. संपलं आपल्याकडे. असं एक्झाम्पल करायचं होता. बघा काय अडचण विचारा, नसेल तर पुढचं एक्झाम्पल घेतो. हाय काय अडचण. क्वेश्चन नंबर 1 मध्ये एक्झाम्पल आहे, बी मध्ये सगळे. नेक्स्ट आहे आपलं क्वेश्चन नंबर 4. बघा इथं काय दिलं आपल्याला, 2 coins 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 2 coins
2 coins are toss, म्हणजे 2 नाणे फेकले असतात असं आहे. सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली write the sample space. Write the sample space. सॅम्पल स्पेस काय लिहायचं आपली यस लिहायचं. सोपं एकदम. 2 कॉइन्स फेकले ना, तर यस इज इक्वल टू खाली टाकला कर्ली ब्रॅकेट मध्ये आपला. आता कर्ली ब्रॅकेट मध्ये ऐकून थोडाही झालाय, तुम्ही थोडं ऍडजस्ट करून घ्या त्याला. इथे काय करतो मी पहिलं इथे घेतो कर्ली यस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. हा 2 कॉइन टाकले ना, 2 कॉइन्स म्हणजे पहिले याचे हेड हेड एच 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 टी लिहायचं. आता उलट करा टी एच, आणि आता काय लिहायचं याचे उलट करा टी टी. संपलं आपलं एक्झाम्पल. बस एवढंच लिहायचं, यस लिहायचं तुम्हाला फक्त यस. झालं लिहिलं आपण यस, संपलं आपलं गणित. बघा या 4 एक्झाम्पल मध्ये काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, सांगा मला असं तर. ऐका अडचण पोरींमध्ये सांगा, मुलींमध्ये काय अडचण विचारा. नाही ना, काय अडचण कोणाला. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊन टाकतो. हे बघा क्वेश्चन नंबर दुसऱ्यातला प्रश्न आहे. आता तुम्हाला बॉक्स कंप्लीट करायचे, ऍक्टिव्हिटी आहे. मी डायरेक्ट सांगते ऍक्टिव्हिटी डायरेक्ट. हे ऍक्टिव्हिटीचा प्रकार आहे आपला ऍक्टिव्हिटी. कशी बघा लक्षात घ्या, मी डायरेक्ट तुम्हाला गणित सांगतोय. रूट मध्ये नंबर दिली तर 2 अंडर रूट किती लिहिले 3, खाली 2 दिले इथं 9, 3 अंडर रूट किती 3, ब्रॅकेट क्लोज या, सॉरी मोड मध्ये दिले इथं इज इक्वल टू 2 अंडर रूट 3 इंटू पुढं बॉक्स दिला तुम्हाला मायनस 9 आणि पुढे पण आपला बॉक्स आहे. बघा सिंपल एकदम. आणि खाली दिलं तुम्हाला इथं बॉक्स दिलाय, आणि बॉक्स नंतर मायनस पुढं 18 दिलंय 18, आणि आणखी त्याच्या खाली पण दिलंय लास्ट एक बॉक्स दिलाय, असं दिलंय तुम्हाला. कसं सॉल्व्ह करशाल, तर पहिले दोघांचं मल्टिप्लाय करतो आपण, बरोबर आहे का. इथं आपण दाखवून देतो तुम्हाला, मी ग्रीन मध्ये दाखवतो. या दोघांचं मल्टिप्लाय करतो आपण. इथं तो ऑलरेडी नंबर आलेला आहे, हा नंबर इथं लिहायचा 3 अंडर रूट 3 लिहायचं, बरोबर का. आता हे दोघांचं करायचंय. आता 9 तर ऑलरेडी लिहिले, मग किती लिहायचे फक्त इथं 2 लिहायचे आपण. हे दोघांचं मल्टिप्लाय करू आपण. हे बघा 2 3 जार 6, इथं करतो रो पेजर मल्टिप्लाय मी 6 आलं, आणि रूट मध्ये दोन्ही नंबर सेम आहे ना, तर 3 3 जर किती 9 होईल, आणि 9चा स्क्वेअर 3 निघत. मग सिंपल आहे, जर 2 नंबर जर सेम असेल रूट रूट मध्ये, तर डायरेक्ट खाली तोच नंबर लिहून टाकायचा, रूट रूट काढून टाकायचा. आणि 6 टेबल 3 पर्यंत किती आलं 18. हे बघा दोघांचं उत्तर 18 आले. इथं राहिले फक्त आहे ना, इथं बी 18 नाही झालं, इथं 18 राईट डाऊन करू. आणि ऑलरेडी पुढे 18 दिली, 18 मायनस 18 किती होते 0. संपलं आपल्याकडे. कळलं का. सिंपल एकदम, काहीच अड नाही त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघा आपलं पुढचं ऍक्टिव्हिटी मध्येच आहे. ही झाली पहिली ऍक्टिव्हिटी आपली. आणखी नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आता आपली याची आहे 1 डायची आहे. आय थिंक 2 मार्क. थांबा 2 मिनिटं, हे झालं एक. अच्छा याच्या खाली पण एक ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, कम्प्लीट करा तुम्हाला ऍक्टिव्हिटी. मी डायरेक्ट ऍक्टिव्हिटी सांगतो. हे बघ काय काय दिलं तुम्हाला ऍक्टिव्हिटी मध्ये. पहिलं इथे एपी ची व्हॅल्यू दिल्या 7, 13, नंतर दिलं 19, 25 डॅश 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 दिलं पुढं. इथं तुम्हाला फर्स्ट टर्म दिली ए इज इक्वल टू 7, नंतर दिलं T15 ने T19 काढाच तुम्हाला. T19 क्वेश्चन मार्क आहे आपलं, आणि खाली फॉर्म्युला राईट डाऊन करून दिलं तिने. बघा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला मी. इथं लिहिलंय TN इज इक्वल टू ए प्लस
इथं बॉक्स दिला, हे बॉक्स कम्प्लीट करायचं तुम्हाला भरायचा आहे हा. आणि त्याच्यानंतर इथं डी दिले. ओके, खाली आपल्याला T19 दिलंय, इथं काय दिलंय 7 प्लस डायरेक्ट बॉक्स दिलाय. आणि लास्ट स्टेप आहे तुमची T19 इज इक्वल टू बॉक्स. बस एवढं दिलं तुम्हाला, हे फाइंड करायचं आहे. सिंपल एकदम, दाखवून देतो तुम्ही कसं करायचं. हे बघा, इथं पहिलं काय लिहायचं तुम्हाला, ए प्लस सांगा n-1. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. इथं काय n-1 आलीत पर्यंत. आता खाली काय तुमचं बघा इथं 19 ची व्हॅल्यू ना, डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली. अरे एक स्टेप तुम्हाला दिलेली होती इथे, ते डी ची व्हॅल्यू झाली. एक स्टेप राहिली आपली याची, 2च मिनिटं फक्त. हे बघा, हे कट करतो मी, एक स्टेप दिलेली तुम्हाला, हे झालं फॉर्म्युला. याच्या खालची एक स्टेप दिली, मी ती लिहिली नाही. हे बघा, Tn इज इक्वल टू Tn नाही T19. इथं T19 दिले तुम्हाला, इज इक्वल टू व्हॅल्यू पुट केलं तिथं, याची व्हॅल्यू 7 पुट केली. इथं काय केलं 19 -1 केलंय. आणि इथं डी ची व्हॅल्यू तुम्हाला बॉक्स मध्ये ठेवायची, इथं डी ची व्हॅल्यू ठेवायची. आणि खालची स्टेप आहे मी कट करतो आता. इथं T19 इज इक्वल टू 7 प्लस बॉक्स आहे आपला, लास्ट बॉक्स आहे आपला T19, आणि हे लास्ट बॉक्स आहे. तर बघू आपण, हा 19 -1 डी ची व्हॅल्यू किती सांगायचं आता. डी म्हणजे हे बघा, या 13 मधून 7 काढा, किती 6. हा, आता 19 मायनस करायचं, इथं करू आपण. हे 19 -1 करा 18, आणि मल्टिप्लाय दोघांचा इंटू 6. चला 18चा पाडा 6 पर्यंत 108 होईल का, 108. मी तुम्हाला 108 लिहायच्यात. इथं मोठा बॉक्स करतोय मी. इथे माझं 108, 108. आणि दोघांचे ऍडिशन करा, 108 मध्ये 7 ऍड करा, 115. संपला आपलं गणित. असे बॉक्स कम्प्लीट करायचे तुम्हाला. सिंपल एकदम, जास्त काय नाही ते. हे झालं 2 नंबर. लास्ट एक्झाम्पल आणि एंड करतोय बरं मी आता. हे लास्ट एक्झाम्पल आहे आपला, एंड करतोय. प्रश्न दुसऱ्यातला ए मधले 3 प्रश्न कव्हर केलेत मी आता इथे. चला बघा, इथं पण बॉक्स दिलेत. मी बॉक्स डायरेक्ट सांगून देतो तुम्हाला काय काय बॉक्स मध्ये भरायचं आहे. हे बघा, इथं खाली दिलं पहिलं, एस इज इक्वल टू ऍक्टिव्हिटीज ही बरं. ही 3 नंबरची, ही 2 नंबर, हे इथं ऍक्टिव्हिटी ही किती नंबरची होती, 2 नंबर. ही 1 नंबर ऍक्टिव्हिटी, आणि आता ही 3 नंबरची ऍक्टिव्हिटी. क्वेश्चन नंबर दुसऱ्यातला. इथं बघा डायरेक्ट सांगतोय बरं का, मी मेन मेन गोष्टी घेतोय फक्त. एक्स इज इक्वल टू किती 1, एस इज इक्वल टू 1 2 3 4 6 5 5 6 आहे ना, झाले. खाली दिले त्यांनी नंबर ऑफ एस इज इक्वल टू किती दिले, 6 दिले. त्यानंतर खाली त्यांनी प्राईम नंबर कार्ड सांगितले, इव्हेंट सांगितली. इथं एक इव्हेंट आहे, इव्हेंट म्हणजे घटना आहे. घटना काय सांगितली, प्राईम नंबर ऑन द अप्पर स्पेस. इथं प्राईम नंबर म्हणले, ते प्राईम नंबर. इथे शॉर्टकट लिहितोय मी, प्राईम नंबर. तुम्ही आपल्या याच्यात बघून घ्या, पेपर मध्ये. प्राईम नंबर डायरेक्ट किती इज इक्वल टू दिले प्राईम नंबर मध्ये, कर्ली ब्रॅकेट आणि पुढे बॉक्स दिलाय. त्याला किती प्राईम नंबर आहे आपल्याच्या. प्राईम नंबरचा अर्थ काय होतो, प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या मराठी. याला मूळ संख्या म्हणतात मराठी. मूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे ती संख्या फक्त त्याच पाढ्यात येईल. प्राईम नंबर म्हणजे दुसऱ्या पाढ्यात येणार नाही. जसं इथं कोणकोणते नंबर आहे आपल्या प्राईम नंबर, मग जसं 2 आहे, 2 फक्त 2 च्या टेबल मध्ये येईल, 3 3 च्या टेबल मध्ये, 5 5 च्या टेबल मध्ये. म्हणजे 3 नंबर 2 3 5, हे 3 नंबर तुम्हाला लिहायची इथं. आणि खाली दिले बघा ते नंबर ऑफ ए.
देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3 झाल्यानंतर खाली पी ऑफ ए इज इक्वल टू इथं बॉक्स दिलाय आणि त्याच्या खाली दिलंय नंबर ऑफ एस. तिथं आपलं काय पुट करणं पडेल, नंबर ऑफ ए पुट करणं पडेल. हे तुम्हाला कळायला पाहिजे आता, कारण वरचा फॉर्म्युला आहे. इथं आपलं पुट करणं पडेल नंबर ऑफ ए या बॉक्स मध्ये. पुढची स्टेप आहे त्यांची. हा, मग खाली बॉक्स दिला आणखी एक, खाली आणखी बॉक्स आहे. बॉक्स मध्ये आपला नंबर ठेवायचा आहे. इथे बघा नंबर ऑफ एस ची व्हॅल्यू 6 आहे आणि नंबर ऑफ ए ची व्हॅल्यू किती सांगा, 3 आहे. किती इथं 3 आहे. हे 3 इथून आले बरं का, इथून इथं 3. इथे व्हॅल्यू पुट करतो मी 3. लास्ट हे डायरेक्ट आन्सर आहे. मग काय दिले, पी ऑफ ए इज इक्वल टू, इथं मी पेन वापरतो व्हाईट. हे बघा पी ऑफ ए इज इक्वल टू 1 दिलाय वरती, खाली बॉक्स बॉक्स दिलाय. किती आन्सर येईल, 3 आणि 6. कोणत्या पडा, 3च्या टेबल मध्ये. 3च्या टेबल मध्ये 3 एक नंबरला आणि 6 किती नंबरला येईल, 6 2 नंबरला. झालंय, एवढीच ऍक्टिव्हिटी होती. बघा क्लिअर झालं, सगळे प्रश्न चेक कराय. मला सांगा कुठं अडचण असेल तर. हे बघा, हे जे प्रश्न आपण पहिला सॉल्व्ह केलाय, क्वेश्चन नंबर बी आहे. क्वेश्चन नंबर 1 मधला बी, एमसीक्यू एक नंबरला. हा, हे क्वेश्चन नंबर बी, याला किती मार्क आहे, पर क्वेश्चनला 1 मार्क. पर क्वेश्चनला किती मार्क आहे, 1 मार्क आहे आपला. नेक्स्ट आहे आपला, हे 4 क्वेश्चन झाले तुमचे 1 मार्काचे. ओके, ऍक्टिव्हिटी सेकंड. ऍक्टिव्हिटीला किती मार्क आहे, प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 मार्क आहे. आणि क्वेश्चन नंबर कोणता आहे, क्वेश्चन नंबर 2A. हे लक्षात ठेवा, 2A मधले प्रॉब्लेम आहे सगळे. हा, हे 3 जे सॉल्व्ह केले, तू कोणते 2 सॉल्व्ह करायचे तुम्हाला याच्यात. बघा काय अडचण तर विचारा मला, नसेल तर मग पीपीटी टाकून येते, राईट डाऊन करून घ्यायचं याला. हे असं राईट डाऊन करून घ्या पहिले सुरुवातीला. चला, क्लिअर झालं सर्वांना. शाला.com वर जाऊन तुम्ही राईट डाऊन करू शकता क्वेश्चन पेपर. चला करू का, टाकून देऊ का, सेव्ह करून घेतो याला मी. मार्च 2022. सर्वांना कळालं का, ठीक आहे. आज धरून तास सर्वांना कळायलंय. मी मीटिंग इथं क्लोज करणार आहे आणि तुम्ही उद्या राईट डाऊन करून आणायचं.